ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागात म्हणजेच 2 मेच्या भागात आपण पाहत असतो. आजचा भाग फार सुरेख दाखवलेला आहे. खरं तर प्रतिमासमोर प्रिया म्हणजेच तन्वी त्यांची खरी मुलगी नाही आणि तिला त्यांच्याबद्दल काहीही वाटत नाही हे सर्व काही सत्य सायली आणि अर्जुन प्रतिमा आत्यासमोर आणणार असतात. आता सुरुवातीला आपण पाहत असतो की सायली तिचा विचार करत असते. तिच्या डोक्यात अनेक विचार असतात. रात्री प्रतिमा आत्याने तिला कॉल केला होता. तो कॉल कशासाठी केला असेल, त्यांचं काय काम होतं या गोष्टीचा ती विचार करत असते. आणखी मागे खरं तर प्रतिमा त्याच्या घरी जेव्हा सायली गेलती तेव्हा त्या म्हटले होते की मला प्रियाबद्दल कसंच काही वाटत नाही, म्हणजे माझी मुलगी असं मला का जाणवत नाही, असं विचारलेल्या सर्व गोष्टी तिला इथे आठवत. पण ह्या सर्व गोष्टी प्रतिमा त्यासमोर कशा आणायच्या आणि त्यांच्यासमोर आणल्यानंतर त्यांना काय त्रास होईल ह्या सर्व गोष्टीचा ती इथे विचार करत असते. खरं तर अर्जुन इथे त्याचं काम करत असतो. तो तिला अधूनमधून बोलत असतो सायली सायली, मात्र सायलीचं अजिबात लक्ष नसतो. तो म्हणत असतो सायली अगं असं काय करतेस, चल अशाच फेऱ्या मारायच्यात का तुला, झोप की लवकर झोप, आराम कर, उद्या आपल्याला अभिषेक करायला सुद्धा जायचे, काय चाललंय तुझं, असं म्हणून इथे सायली समोर जाऊन उभा राहतो. तेव्हा इथे सायली म्हणते असं काय करताय, माझ्यासमोर येऊन का उभा राहताय, अहो मला विचार करू दे की, असं म्हटल्यानंतर अर्जुन म्हणतो गेले 15 मिनिटं झालं मी तुझ्याशी बोलतोय आणि तुझ्या कानावर माझा एकही शब्द पडला नाही आणि एवढा कसला विचार करतेस, असं इथे अर्जुन म्हटल्याबरोबर सायली म्हणत असते प्रतिमा त्याचा जेव्हापासून फोन येऊन गेलाय ना तेव्हापासून मला फार अस्वस्थ वाटतंय. सतत डोक्यात एकच विचार येतोय की जेव्हा रविराज काका आणि प्रतिमा त्याला कळेल की प्रिया त्यांची मुलगी नाही तेव्हा त्यांच्यावर किती मोठा आघात होणार, सगळ्यापेक्षा मोठा विश्वासघात त्या दोघांचाच होणार, असं इथे सायली म्हटल्याबरोबर अर्जुन म्हणतो बरं ठीक आहे मला हे सगळं काही माहिती आहे पण तुला एक सांगू का, असं म्हणून तिला खाली बसवतो. आणि आता अर्जुन सायलीला म्हणत होतं मला माहिती आहे हे जेव्हा त्यांना कळेल तेव्हा खूप मोठा शॉक बसेल, कारण त्यांना अजूनही असं वाटते की ती प्रिया त्यांची तन्वी आहे आणि तिच्या वागण्याचा त्रासही त्यांना तितकाच होतोय. शिनेर तर मला किती वेळेस म्हटले की ती प्रिया त्याला वाटतच नाही की त्यांची तन्वी आहे म्हणून. बघ त्या दोघांना इतका त्यांनी त्रास दिलाय ना तर आणखी काय त्रास होणार आहे त्यांना. मला तर वाटतंय त्यांना उलट बरं वाटेल की इतकी वाईट मुलगी त्यांची तन्वी नाही, त्यांची मुलगी नाही, जे त्यांना वाटत होतं ते खरं ठरल्यानंतर त्यांना बरं वाटेल, असं म्हटल्यानंतर सायली म्हणत असते पण तोपर्यंत प्रतिमा त्या स्वतःला किती त्रास करून घेतात. आता बघा उद्या जर ते आल्या ना तेव्हा सुद्धा त्याच म्हणतील की तन्वी ही माझी खरी मुलगी मला वाटत नाही, तेव्हा खरं तर मी त्यांना सांगून टाकेल की तुम्हाला जे वाटतंय ते अगदी बरोबर. सायलीचं हे बोलणं ऐकल्यानंतर अर्जुन जरा चिडतो. तो म्हणतो तू वेडीस का, आपण इतके दिवस धीर धरला या सर्व काही गोष्टीसाठी आणि तू इमोशनल होऊन सगळं ही प्रतिमा त्याला सांगून टाकणार. हे बघ प्रियाच्या विरोधात 2-3 पुरावे पुरेसे नाहीत म्हणून हे आपल्याला चांगलंच माहीत होतं, म्हणून तर खरं आपण सर्व पुरावे एकत्र करतोय, वाट बघतोय. आपण आता फक्त DNA रिपोर्टची वाट बघतोय. आपण ही गोष्ट खरं तर फक्त आपल्या दोघातच ठेवली पाहिजे, बाकी कुणालाही कळता काम नाही. एकदा काय DNA रिपोर्ट आले ना मग सगळ्यांसमोर त्या प्रियाचं सत्य आणू, असंही ते अर्जुनचं म्हणणं असतं. तेव्हा खरं तर सायली म्हणत असते हे सगळं काही कळतंय पण प्रतिमा त्याच्या मनाची थोडी तरी तयारी व्हायलाच हवी. मी खरं तर उद्या असं काहीतरी करणार आहे त्यामुळे त्यांनाच कळेल की त्यांनाच खात्री पटेल की त्यांनी प्रियाला जन्म दिलेला नाही, मग त्यांना खरं तर बरं वाटेल, असं म्हटल्यानंतर अर्जुन म्हणत असतो फक्त त्यांना सगळं काही सांगू नको, बाकी तुला काय करायचं ते कर, बरं आता शांत हो आणि चल झोप आराम कर, असंही ते अर्जुन म्हणत. आता इकडे दुसऱ्या बाजूला सकाळ झालेली असते. प्रतिमा सुभेदारांच्या घरी आलेली असते आणि तन्वीचे सगळे काही कारनामे तिला सांगितलेले असतात. तेव्हा खरं प्रतिमाला फार वाईट वाटतं. खरं तर प्रतिमा म्हणत असते सायलीचं तिचं लहानपणापासून वैर आहे हे मला माहीत होतं पण ती इतकी क्रूर वागू शकते हे नव्हतं माहीत, असंही ते प्रतिमा म्हटल्याबरोबर प्रताप म्हणत असला अगं पण अस्मिताशी तिचं काय वैर होतं का सांग बरं मला, आणि तिच्या बाळाशी तर काहीच नव्हतं आणि पूर्ण आजीशी. हे बघ प्रतिमा यावी तन्वीने सगळ्या मर्यादा ओलांडलेल्या आहेत, असंही ते प्रतापचं म्हणणं असतं. तेव्हा खरं तर इकडे कल्पना म्हणते मला तर अश्विनचा चेहराच बघत नव्हता, माझ्या मुलाचा काय दोष आहे, त्याला अशी जोडीदार मिळाली, असं म्हटल्यानंतर खरं इकडे प्रतिमाला ह्या सगळ्या गोष्टीचं फार वाईट वाटतं. त्यामुळे खरं तर ती हात जोडूनच सगळ्यांची माफी मागत असते. सॉरी, खरंच तुमच्या घराची जी मुलगी सत्यानाश करायला निघाली तिला मी जन्म दिला या गोष्टीचीच मला फार लाज वाटते, खरंच सॉरी, असं म्हटल्यानंतर ती अश्विनला सुद्धा म्हणते अश्विन तुझी तर मी कोणत्या तोंडाने माफी मागू मला हेच कळत नाही, असं म्हटल्यानंतर अश्विन म्हणत असतो प्रतिमा त्या शांत हो आणि हे बघ ह्या सगळ्यात तुझा काही दोष नाही, स्वच्छ मन
आणि स्वच्छ चारित्र्य हे जन्म आणि संस्कारावर नाही मिळत. तन्वीला तुम्ही जन्म दिला, मधुभाऊनी तिला संस्कार केले, पण तन्वीला या सगळ्या गोष्टीचा काही फरक पडत नाही असंही ते अश्विनने म्हटल्याबरोबर प्रतापसुद्धा म्हणतात, मला तर असं वाटतंय ना, तन्वीला दुसऱ्याच्या दुःखातच आनंद वाटतो. म्हणजे बघ ना, आता अस्मिताच्या बाळाशी तिचा काय संबंध होता, अस्मिताच्या बाळाला जर काही झालं असतं तिला काय फरक पडला असता आणि तिला काय फायदा झाला असता, काहीही नाही, पण फक्त विकृत आनंद, यापेक्षा दुसरं मला काही दिसत नाही असंही ते प्रतापचं म्हणणं. या सगळ्या गोष्टीमुळे प्रतिमाला फार त्रास होत असं, त्यामुळे ते कल्पना प्रतिमाला म्हणत असते की तू ह्या सगळ्या गोष्टी मनावर अजिबात लावून घेऊ नको. असं म्हटल्यानंतर प्रतिमा म्हणत असते, मनावर घ्यायचं नाही म्हणून आजपर्यंत खूप गोष्टी सोडून दिल्यात, पण खरं तर या वेळेला तुम्ही तिला अजिबातच माफ करू नका. अश्विन, आता तुमच्या नाताचं पुढे काय करायचं हे तुझं तू ठरव, आणि तू जे काही करशील त्यात मी आणि रविराज तुला कायम साथ देऊ. तू जर घटस्फोट घेतलास तरीसुद्धा आम्ही तुला काहीही एका शब्दाने बोलणार नाहीत असंही ते खरं प्रतिमाचं म्हणणं असतं. तेव्हा इथे अश्विन म्हणतो, हो आता मी कोणता तरी एक डिसिजन घेणारच आहे, पण त्याला घाई करणार नाही, सगळ्या गोष्टी विचार करून करणार आहे असंही ते अश्विन. सगळ्यांचं बोलणं सुरू असतं तितक्यात खरं कल्पनाला किचनमधून दुधाचा वास येतो, त्यामुळे ती धावतच जाते. आता कडची तिला सापडतच नाही बघा, त्यामुळे खरं हातानेच ते पातेले खाली ठेवायला पाहते तर तिला जोरात चटका बसलेला असतो. ती जोरात ओरडत असते. इकडनं जिन्यावरून सायली आणि अर्जुन येत असतात, ते सुद्धा इथे कल्पनाकडे धावतच आलेले असते. ते सायली खूप घाबरलेली असते बरं का. ती म्हणत असते, आई तुम्हाला किती चटका बसलाय, किती भाजलं हे. तेव्हा कल्पना म्हणत असते, अगं हो ना, काय ना मला कडचीच भेटाना, त्यामुळे मी हातानेच उचलायला गेली आणि भाजलं बघ मला जरासं. तेव्हा इथे सायली म्हणत असते, अहो बघा आता किती फोडं येतील, चला बरं इथे बसा. आता सायली फार घाबरलेली असते, त्यामुळे कल्पना म्हणते, एवढं कशाला टेन्शन घेतीस, नाही जास्त काही मला भाजलं. आता सायली खरं कल्पनाला बसवते आणि म्हणत असते की मी थांबा, थंड पाणी आणते तुमच्यासाठी, हात बुडवा म्हणजे तुम्हाला बरं वाटेल, असं म्हणून धावतच किचनमध्ये जाते. आता इथे अश्विन आणि अर्जुनसुद्धा कल्पनाची फार काळजी करत असतात बरं का, त्यांना फार टेन्शन आलेलं असतं. सायलीसुद्धा टेन्शनमध्ये असते. तेव्हा प्रताप म्हणत असतात, सायली एवढं टेन्शन घेऊ नको, घाबरू नकोस, होईल सगळं काही ठीक आहे. आता इथे सायली टेन्शनमध्ये असते, पाणी घेऊन येते आणि ते कल्पनाचा हात त्यात बुडवते. म्हणत असते, थांबा आई, तुमच्यासाठी मी मलमसुद्धा घेऊन येते, असं म्हणून मलम आणण्यासाठी जाते. कल्पना म्हणत असते, एवढे सगळे टेन्शन नका घेऊ रे, जरासं भाजलं तर तेव्हा मी ओरडले नाही, आता मला बरं वाटते. मात्र सायलीला फार टेन्शन आलेलं असतं. सायली घाबरत असते. ती म्हणत असते, खरं तर माझंच चुकलं, खरं तर मी खाली दूध तापवायला यायला हवं होतं. माझा सतत प्रयत्न असतो की तुम्हाला कोणतंही काम पडू नये, तुम्हाला काही टेन्शन नाही, पण नाही, तुम्ही प्रत्येक वेळेस कामाला हात लावताच ना. असं म्हटल्यानंतर कल्पना म्हणत असते, अगं नाही, जास्त नको काळजी करू, एवढं का नाही, आणि बायकाला थोडाफार चटका लागतच असतो, त्यात काय एवढं, मला नाही दुखत जास्त. तेव्हा सायली म्हणते, नाही, मला तुम्हाला थोडं जरी लागलं, चटका बसला तरी मला ही गोष्ट अजिबात सहन होत नाही, असंही ते सायली डोळ्यात पाणी आणणंच म्हणत असते. कल्पना म्हणते, सायली इतकं टेन्शन नको घेऊ गं, आणि माझी काळजी इतकी करू नकोस, मी तुझी आई नाही आहे, सासू आहे. असं म्हटल्यानंतर सायली म्हणत असते, आई परत असं अजिबात बोलायचं नाही, कोण म्हणलं तुम्ही माझ्या सासू आहात, तुम्ही माझ्या आई आहात, असं म्हणून खरं तर त्या जखमेवर फुंकर मारत असते. हे सगळं काही पाहून ते प्रतिमाला फार बरं वाटत असतं, पण मनात एक विचार येऊन जातो. सायली कल्पनाशी अगदी तशीच वागते जशी एखादी मुलगी आईशी वागत असेल, ही खरी माया. पण मला जर चटका बसला तर तन्वी एवढी अस्वस्थ होईल, ती तर माझ्याकडे डोकून सुद्धा बघायची नाही, असंही ते खरं प्रतिमा स्वतःच्या मनाशी बोलत असते. इकडे कल्पना म्हणत असते, बरं ठीक आहे, आता मला बरं वाटतंय पुरे. तेव्हा अर्जुन म्हणतो, मम्मा खरंच तुला बरं वाटतंय ना आता. तेव्हा इकडनं कल्पना म्हणते, हो मला आता सगळं काही बरं वाटतं, इतक्या माझ्या लेकीने माझी काळजी घेतली म्हणल्यानंतर मला बरंच वाटणार ना, असंही ते खरं कल्पना म्हणत असते. आता इकडे प्रतिमा फार अस्वस्थ असते, त्यामुळे खरं अर्जुनला कळलेलं असतं. अर्जुन सायलीला इशारा करतो, प्रतिमा त्याकडे बघ किती शांत झाल्यात. त्यामुळे अर्जुन म्हणतो असं, मम्माला आता बरं वाटतंय ना. त्यामुळे सायली आणि प्रतिमा त्या तुम्ही दोघी जा, वर जाऊन गप्पा मारा छान छान. सायली इकडे कल्पनाला बजावत असते, मी जोपर्यंत वर्ण खाली येत नाही तोपर्यंत तुम्ही या जागचं हलायचं सुद्धा नाही, कोणत्याही कामाला हात सुद्धा लावायचं नाही. असं म्हटल्यानंतर कल्पना म्हणतात, हो बाई, इथनं उठत नाही, कोणत्या कामाला सुद्धा हात लावत नाही, खरं तर आता मी तुझी सासू नाही, तूच माझी सासू आहेस. असं इथे म्हटल्याबरोबर प्रतापसुद्धा म्हणतात, खरं तर कल्पना पूर्ण आजीपेक्षा तुला तर सायलीचाच धाक आहे. असं इथे म्हटल्यानंतर सगळेजण हसलेले असतात. आता इथे सायली आणि कल्पना वरती त्यांच्या रूममध्ये गेलेले असतात. अर्जुन सायलीने सांगितलेलं असतं कल्पनाला काम नाही करून द्यायचं, त्यामुळे अर्जुन कल्पनाला वाढत असतो, सगळ्यांना वाढत असतो आणि कल्पनाला स्वतःच्या हाताने सुद्धा इथे खाऊ घालत असतो. आता इकडे दुसऱ्या बाजूला सायली आणि प्रतिमा बोलत असतात. मात्र प्रतिमा फार शांत असते बरं का. तेव्हा इथे सायली म्हणत असते, तुम्ही रात्री कॉल केला का, तेव्हाच मला वाटत होतं की तुमच्या डोक्यात काहीतरी खळबळ आहे, तुम्हाला काहीतरी मला सांगायचं आहे.
पण तुम्ही आतासुद्धा असं असतात. प्रियाने तर जे काही केलं ते तुम्हाला रात्री माहीत नव्हतं. मग असं काय झालं ते तुम्हाला मला सांगायचं होतं. काही ते प्रतिमा म्हणत असते, मला खरं तर काल अचानकच तन्वीचा कॉल आला आणि ती माझ्याशी खूपच प्रेमाने बोलत होती. ती म्हणत होती की माहेरपणाला येऊ का, ह्या सर्व गोष्टी ती बोलत होती. हे सगळं काही सायलीला प्रतिमाने सांगितलेलं. तेव्हा ते प्रतिमा सायलीला म्हणत असते, तन्वी माझ्याशी एरवी कशी वागते हे तर तुला चांगलंच माहीत आहे. ती अचानक इतके प्रेमाने बोलायला लागल्यानंतर खरं मला तिच्यावर जरा शंकाच आली. मला वाटलं की ती अचानक अशी कसं काय बदलली, असंही ते प्रतिमा सायलीला सांगत असते. आता प्रतिमाने हे सांगितल्याबरोबर जी काही सायली असते ती मनातच विचार करते, तू किती निर्दयी प्रिया, तुझा मुखवटा सगळ्यांसमोर येणार हे लक्षात येताच तू प्रतिमा त्याला हाताशी धरायला निघलीस, असंही ते सायली स्वतःच्या मनाशी म्हणत असते. इकडे प्रतिमा खरं सायलीला सांगत असते, खरं तर मला तन्वीच्या तू बद्दल संशयच येतोय. पण मला नंतर अपराधीसुद्धा वाटलं की आपली मुलगी आपल्याशी प्रेमाने वागते आणि आपण तिच्यावर शंका घेतोय. मुळात ही आपली मुलगी आहेच का नाही अशी माझ्या डोक्यात शंका आहे. मला ह्या गोष्टीचं फार वाईट वाटतं. असं म्हटल्यानंतर सायली म्हणत असते, तुम्हाला असं वाटणं साहजिक आहे. तुम्ही तुमच्याशी प्रिया चांगलं वागत नाही म्हणून तुम्हाला शंका येणं साहजिक आहे. पण तुम्हाला तिच्याबद्दल माया का वाटत नाही या प्रश्नाचं उत्तर आपल्याला शोधायलाच हवं. असं म्हटल्यानंतर प्रतिमा म्हणते, किती वेळेस आणि काय काय करायचं ह्या सर्व गोष्टीसाठी याचं उत्तर आपल्याला कधीही मिळणार नाही. तेव्हा इकडनं सायली म्हणत असते, नाही आता त्याचं उत्तर नक्कीच मिळणार, पण या सर्व करण्यासाठी आपल्याला कुणाची तरी मदत लागेल. आज खरं तरी ते अभिषेक घालण्यासाठी जायचं आहे, तेव्हा तुम्ही येऊ नका, तुम्ही घरीच राहा, मी सगळं काही तुम्हाला प्लॅन सांगते. असं म्हणून सायली आता इथे सखी आणि जानकीला कॉल करते. त्यामुळे सुरुवातीला सखी म्हणत असते, सायली ताई किती दिवसातनं फोन केलास, काय झालं, बरीच ना तू? तेव्हा इकडनं जानकीसुद्धा म्हणत असते, हो सायली कशी आहेस तू? असं म्हटल्यानंतर सायली म्हणत असते, मी ठीक आहे, मला खरं तर तुमची मदत हवी आहे, म्हणजे तुमची या मदतीची मला फार गरज आहे. असं म्हटल्यानंतर जानकी म्हणत असते, असं काय म्हणतेस सायली, अगं मला कित्येक वेळेस तू मदत करायला आलीस, त्यामुळे खरं मी तर तुला मदत करायला तयार आहे. तेव्हा इकडनं सखीसुद्धा म्हणते, आणि मी सुद्धा तुला मदत करेल. तेव्हा सायली म्हणत असते, तुम्हाला तर प्रिया माहिती आहे आणि तिचं वागणंसुद्धा माहिती आहे ना. प्रतिमा त्याला नेहमी शंका येते की प्रिया त्यांची मुलगी आहे का नाही, तिच्याबद्दल त्यांना का माया येत नाही, या प्रश्नाचं उत्तर खरं तर आपल्याला शोधायचं आहे. त्यामुळे खरं तर मला तिची अंतिम परीक्षा घ्यायची आहे. असं म्हटल्यानंतर सखी म्हणत असते, काय अंतिम परीक्षा आणि कोणती परीक्षा? तेव्हा इकडनं सायली म्हणत असते, ते सगळं काही मी तुम्हाला सांगते, लक्ष देऊन सगळ्या गोष्टी ऐका. असं म्हणून सायली सगळा काही ते प्लॅन सखी आणि जानकीला सांगते. तेव्हा इथे सखी म्हणत असते, या प्रियाला जर या गोष्टीमुळे अद्दल घडणार असेल तर मी सगळं काही काम सोडून यायला तयार आहे. तेव्हा जानकी सुद्धा म्हणते, हो या प्रियाला तर अद्दल घडवायचीच. आता खरं तर सायलीच्या प्लॅनप्रमाणे सखी आणि जानकी ते प्रियाची मदत करायला तयार झालेले असतात आणि प्रियाचा नेमकं कसा बँड वाजवतो हे तर आपण पुढील भागात पाहितलेलंच आहे. आता इकडे दुसऱ्या बाजूला सचिननी अस्मिताला कॉल केलेला असतो. तो इथे म्हणत असतो की अस्मिता खरं तर मला आज यायला जरा उशीर होणार आहे, मला जरा काम आहे. असं म्हटल्यानंतर अस्मिता शांतपणे म्हणते, हो ठीक आहे चालेल. तेव्हा लगेच इकडनं सचिन म्हणतो, शांतपणे तू रुसणार नाही, माझ्याकडे हट्ट करणार नाही, कॅनडाला होतो तेव्हा तर किती बोलायचीस, किती माझं डोकं खायचीस की म्हणायची मला तू वेळच देत नाही, आता तू काहीच बोलत नाही. मात्र अस्मिता थोडंसुद्धा त्याच्यावर रिॲक्ट होत नसते बरं का. तितक्यात खरं तर इकडनं साक्षी आलेली असते. साक्षी लगेच सचिनला बोलायला सुरुवात करते, सचिन यावेळेस काय भारी खेळ खेळलास तू, यावेळेस आपणच जिंकणार, याचं सेलिब्रेशन तर झालंच पाहिजे. असं म्हटल्यानंतर सचिन खरं इशाऱ्याने साक्षीला गप्प बसवतो बरं का. गप्प बसवल्यानंतर इकडं जी काही अस्मिता असते तिला साक्षीचा आवाज आलेला असतो, मात्र ती कुठलंही रिॲक्ट करत नाही, म्हणजे शांतच बसलेली असते. इकडे सचिन लगेच अस्मिताला म्हणत असतो, अस्मी खरं तर मी येतोय घरी पण तू जेवून घे, आणि बाळ काय करते? तेव्हा अस्मिता म्हणते, आता झोपलाय पण उठेल आणि खेळेल नंतर. सचिन एक काम कर, तुला जेव्हा यायचंय तेव्हा ये, मी जरा आडवे पडते. असं म्हणून फोन ठेवून देते. आता इकडे सचिन विचार करत असतो आणि तो खुश होत असतो. बहुतेक अस्मिताने साक्षीचा आवाज ऐकला नाही वाटतं, बरं झालं असं इथे सचिन स्वतःच्याच मनाशी म्हणून खुश होत असतो. इकडे मात्र ह्या सगळ्या गोष्टीचा अस्मिताला फार त्रास होत असतो. ती बाळाला जवळ घेऊन फार रडत असते बरं का. तितक्यात खरं इकडनं कल्पना आलेली असते. कल्पना आल्याबरोबर म्हणत असते, काय झालं अस्मिता, का रडतेस तू? तेव्हा इथे अस्मिता म्हणत असते, या सचिनचे दररोज मला नवे नवे रंग दिसतेत ग. तेव्हा इथे खरं कल्पना म्हणत असते, या गोष्टीचा तू विचार नको करूस ग, टेन्शन नको घेऊस. असं म्हटल्यानंतर अस्मिता म्हणते, नाही मी या गोष्टीचा आता विचार करणं सोडून दिले आणि मला सवय झाली या सर्व गोष्टीची आता. तेव्हा कल्पना म्हणत असते, तू या गोष्टीचा फार त्रास नको करून घेऊ. तेव्हा इथे अस्मिता म्हणते, मी त्रास करून घेत सुद्धा नाही आणि आता कुठं मला शहाणपण आलंय, आता फक्त मी
एक योग्य वेळेची वाट पाहते, मग सगळं काही संपवायचं आहे मला, असं इथे अस्मिता म्हणत असते. अस्मिता खरं आता कल्पनाला जवळ घेते आणि रडत असते. या सर्व गोष्टीचा तिला त्रास होत असतो. आता इकडे दुसऱ्या बाजूला इथे सगळेजण अभिषेक करण्यासाठी निघालेले असतात. इकडं आता अश्विन म्हणतो अस्मिता ताई नाही आली, तेव्हा इथे कल्पना म्हणतात तिला जरा थकवा जाणवतो त्यामुळे ती घरीच थांबते. असं म्हटल्यानंतर इथे अश्विनसुद्धा म्हणत असतो खरं तर मी सुद्धा नाही आलो तर चालेल का, कारण की मला ह्या सर्व गोष्टी करण्याची अजिबातच इच्छा नाही. तेव्हा कल्पना म्हणत असते असं नका रे करू, ह्या सगळ्या गोष्टी तुमच्यासाठीच तर मी करते. ते कल्पना प्रतिमाला म्हणते प्रतिमा तू तरी चल चल बरं आता. तेव्हा प्रतिमा म्हणते खरं तर मी येणार होते पण मला जरा बरं वाटत नाही, मला ॲसिडिटीसारखं होते. आता सायलीचा प्लॅन आहे बरं का. तेव्हा सायली म्हणते म्हणून प्रतिमा आता तुम्ही मग अशी चहा घेत नव्हतात का, तुम्हाला ॲसिडिटीचा त्रास झालाय का, बरं ठीक आहे तुम्ही काय करा घरीच आराम करणं. अर्जुन मुद्दा म्हणतो असं प्रतिमा त्या तू जर आली असती तर बरं वाटलं असतं, पण तुला बरं वाटत नाही तर ठीक आहे तू गेस्ट रूममध्ये जाऊन जरा आराम कर. तेव्हा ते प्रतिमा म्हणत असते हो ठीक आहे मी जरा आरामच करते, मला बरंच वाटत नाही. आता तितक्यात खरं तर इकडनं प्रिया आलेली असते. प्रिया आल्याबरोबर म्हणतो तुम्ही सगळे कुठे चाललात. तेव्हा लगेच इकडनं अश्विन म्हणतो असतो मम्मा चल मी सुद्धा येतो तुमच्या. याचं लक्ष जातं ते म्हणजे प्रतिमाकडे. तेव्हा लगेच म्हणते आई तू कधी आलीस. आता प्रतिमा तर एक शब्द बोलत नाही. मात्र इकडे कल्पना म्हणत असे तुझ्या सगळ्या प्रश्नाची उत्तर द्यायला काय आम्ही बांधील नाही, चल रे अश्विन. असं म्हणून अश्विन आणि त्याचबरोबर कल्पना तिथून निघून जातात. आता सायली खरं प्रियाला म्हणत सगळे बाहेर जातोय, प्रतिमा आत्या घरी आहे, तुझ्यामुळे जर प्रतिमा आत्याला थोडाही त्रास झाल्यानंतर तुझी गाठ माझ्याशी मी बघून घेईल तुला, असंही ते सायलीने धमकावलेलं असतं बरं का. आजच्या पुरतं एवढंच. अशा डेली मालिकेच्या अपडेट जर जाणून घ्यायचे असतील तर चॅनलला जरूर सबस्क्राईब आणि तोपर्यंत पाहत राहा. ठरलं तर मग धन्यवाद.